कोशिश दुश्मनों की जारी है, लेकिन हम भी उन पर आखरी दम तक भारी है। हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण म्हणजे काल परवा जी अपडेट आलेली आहे UPSC एक्झामच्या बाबतीत, त्यानंतर बरेच वॉरियर्स जे आहेत ते मला प्रश्न विचारत होते की मॅम आता आपल्या एक्झामचं काय होईल। कारण एक अंदाज होता की या मंथमध्ये तरी किमान आपल्या एक्झामचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला डेट जी आहे एक्झामची ती माहिती होईल। पण अर्थात ज्यावेळेला लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हापासूनच एक अंदाज आपल्याला असतो, प्रत्येकाला हा अंदाज असतो की लॉकडाऊन कधीपर्यंत राहील, किती दिवसांसाठी वाढवला जाईल। सुरुवातीला जरी ती मुदत 8 दिवसांची असेल तरीसुद्धा पुढे जाऊन हा लॉकडाऊन जो आहे किंवा हा कालावधी जो आहे तो एक्सटेंड होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि अर्थात तसंच झालं आणि तेच आपण एक्सपेक्ट करतही होतो। पण दुसरा एक मुद्दा हा येतो की UPSCची जी एक्झाम होती ती होणार होती 27 जूनला। आता नवीन जी तारीख आलेली आहे ती आहे ऑक्टोबर मंथमधली। याचा अर्थ UPSCला हे 100% माहिती आहे की आपण ऑक्टोबरपर्यंत एक्झाम घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला की आपण म्हणजे एक अंदाजे आपण म्हणूयात की त्यांनी ऑक्टोबरची डेट दिली। किंवा दुसरा एक याचा अर्थ असा होतो की UPSCला हे अजिबात आवडत नाही की आज एक डेट द्यायची, परत ती डेट चेंज करत राहायचं, एक्झाम पोस्टपोन, त्यापेक्षा त्यांनी त्यांचा कालावधी घेऊन ती डेट दिलेली आहे। आता आपण येऊयात आपल्या एक्झामकडे। मी एक्झामची डेट वगैरे सांगणे एवढी तज्ञ नक्कीच नाही आहे, पण मी तुम्हाला नक्कीच एवढं सांगू शकेन की आत्ताच्या कालावधीमध्ये काय केलं पाहिजे, अंदाजे आपल्याकडे किती कालावधी आहे वगैरे हे याबद्दल आपण बोलू शकतो। ठीक आहे, ज्यावेळेला मी यापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता त्यावेळेला आपण बोललो होतो, कारण त्यावेळची सिच्युएशन पाहून तरी असं वाटत होतं की सगळं काही सेटल होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो होता मराठा आरक्षणाचा, तर त्याचा निर्णयही आला। त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक आशा होती सगळ्यांच्याच मनामध्ये की हां आता काही प्रॉब्लेम नाही आहे एक्झामला। पण अर्थात तो मुद्दा जो आहे तो प्रश्न सुटण्याऐवजी मोठा तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे काय जून किंवा जुलैमध्ये मला पर्सनली वाटत नाही आहे पॉसिबल एक्झाम। मी कोणालाही डिमोटिवेट करत नाही किंवा मी तुम्हाला अभ्यास करू नका असं सांगत नाही आहे, मी तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेडच बोलणार आहे। पण काही मुद्दे आहेत जे डिस्कस करणं इथं गरजेचं आहे, म्हणून या माझ्या वाक्यांचा संदर्भ येत आहे। ठीक आहे, एकतर जे काही रिपोर्ट्स येत आहेत सध्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे, त्यांच्या म्हणण्यानुसार लगेच आत्ता कोरोना जो आहे तो कंट्रोलमध्ये येणं हे पॉसिबल नाही आहे, पहिली गोष्ट। त्यानंतर तिसरी लाट त्याच्याबद्दलही बोललं जातं आहे, त्याचबरोबर त्याचा कोणावरती जास्त परिणाम होणार, कोणाला त्रास होणार, या सगळ्या गोष्टी तर आहेतच। पण मेन मुद्दा हा आहे की आयोग आता एक काळजी खूप जास्त घेणार आहे असं मला वाटतंय, ते म्हणजे आयोग बिलकुल आता अशा पद्धतीच्या तारखा जाहीर करणार नाही ज्या आयोगाला पोस्टपोन कराव्या लागतील। कारण ऑलरेडी आयोग राज्यसेवेच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की म्हणजे जेव्हा पण एक्झाम पोस्टपोन झाली त्यानंतर परिस्थिती किती हाताबाहेर गेली होती ती। त्याचबरोबर कंबाईंडसाठी काही विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की पुढे ढकला एक्झाम, काही विद्यार्थ्यांचं मत होतं आणि एक्झाम झालीच पाहिजे। त्यामुळे हा मुद्दाही तुम्ही लक्षात घ्या की आता जर आयोगाला एक्झाम घ्यायची असेल तर आयोग अशाच तारखा निश्चित करण्याचा प्रयत्न करेल ज्या तारखा एक तर पोस्टपोन नाही झाल्या पाहिजे किंवा आपण असं म्हणूयात की त्या तारखेला काहीही झालं तरी एक्झाम झालीच पाहिजे। अशा पद्धतीने आयोग थोडा वेळ घेऊन का होईना पण त्या तारखा निश्चित करेल। आयोग कोणतीही घाई करणार नाही या बाबतीत किंवा उगीचच मग तुम्हाला एक हे करून ठेवायचं म्हणून, कारण आयोगाला काही गरजच नाही आहे, आयोग एवढा विचार करणारच नाही आहे विद्यार्थ्यांचा की तुम्हाला काय वाटतं किंवा उगी तुमच्या समाधानासाठी म्हणून तारखा जाहीर करणं वगैरे असल्या काही गोष्टी आयोगाकडून होणार नाहीत, हे माझं वैयक्तिक मत आहे। मग उरतो प्रश्न की आता एक्झॅक्टली करायचं काय। मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही प्रीसोबत मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा। त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्तापर्यंत आपण म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रीचा अभ्यास केला आहे, त्यामुळे तुमचा प्रीचा अभ्यास झाला असेल। पण तरीही ज्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की आपला प्रीचा अभ्यास नाही आहे, आपण प्री क्वालिफाय होऊ शकत नाही, त्यांनी प्रीचा अभ्यास केला तरी चालेल, पण त्यासोबत तुमचा मेन्सचा अभ्यास असला पाहिजे। कारण जेव्हा प्री होईल त्यानंतर परत मेन्ससाठी खूप जास्त कालावधी मिळणार नाही। राज्यसेवावाले त्या बाबतीत थोडे लकी ठरू शकतात, त्यांना कदाचित जास्त वेळ मिळेल कारण परिस्थितीत सध्या तशी आहे। पण कंबाईनच्या बाबतीत आपण हे सांगू शकत नाही की आपल्याला किती कालावधी मिळेल।
आणि म्हणून मेन्सचा अभ्यास मी यापूर्वी तुम्हाला सांगितले जे कॉमन घटक आहेत, प्रीसाठीही आहेत जे विषय आणि मेन्ससाठीही आहेत, त्याचे ऑलरेडी व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्याबद्दल मी स्ट्रॅटेजी पण अपलोड केली होती. त्यानुसार तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी जे विषय कॉमन आहेत ते विषय करायला घेतले असतील अशी एक आशा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता की जे मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल इतिहास असेल, भूगोल असेल, यासाठी जे मुख्य परीक्षेसाठी प्रश्न आलेले आहेत तर ते तुम्ही जर केले तर त्याचा तुम्हाला पूर्वसाठी जास्त फायदा होईल. कारण बऱ्याचदा मुख्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते काही रिपीट होतात प्रश्न किंवा त्या प्रश्नांच्या विश्लेषणामधून प्रश्न बनत असतात आणि त्यामुळे ते प्रश्न करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जर तुमच्यापैकी काही जणांनी ते केलं असेल, त्याचबरोबर मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशची तयारी सोबतच सुरू ठेवा असं सांगितलं होतं. त्यामध्ये स्पेसिफिकली मराठी तुम्ही परफेक्टच करून टाकावं या जो काही कालावधी तुम्हाला मिळाले हेही मी सांगितलं होतं. आणि त्या पद्धतीने काही जे काही 30 डेज चॅलेंजमध्ये वॉरियर्स होते त्यांचे तयारी सुरूसुद्धा आहे. तर आता जर समजा तुमचं हे सगळं झालं असेल की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वगैरे केलेले आहेत, मेन्सचे सगळे जे कॉमन टॉपिक आहेत, कॉमन सब्जेक्ट आहेत ते तुम्ही कवर केलेले आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर पटकन ह्या आठवड्यामध्ये त्या सगळ्याची रिव्हिजन करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर पुढचा प्लॅन मी तुम्हाला नक्कीच देईन किंवा मी ॲटलिस्ट तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन की एक्झॅक्टली कशाचा अभ्यास करा. बट ट्रस्ट, काही लोक म्हणतात म्हणजे काही जण कमेंटमध्ये किंवा असं काही जण बोलतात की प्रीज पास नाही झालो तर मेन्सचं काय, म्हणजे आम्ही मेन्सपर्यंत जाणारच नाही. पण परत एकदा सांगते, कुठल्याही टॉपरला विचारा, तुम्ही 4-4 वर्ष प्रीचाच अभ्यास करत बसना म्हणूनच तुम्ही कधी प्री पास होत नाही. तुम्हाला प्रीसोबत जेवढा तुमचा मेन्सचा अभ्यास चांगला असेल तेवढे तुमचे प्री क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्याचबरोबर प्रीनंतरही म्हणजे त्याच अटेम्प्टमध्ये तुमचे पोस्ट निघण्याचे चान्सेससुद्धा वाढतात. म्हणून तुम्ही फक्त आत्ता सध्याच्या कालावधीमध्ये तरी मला वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही प्रीला जास्त म्हणजे फक्त आणि फक्त प्रीज करायचं असं करू नका किंवा प्री पूर्ण सोडूनच द्यायचं असंही करू नका. जो काही दिवसातला तुमचा कालावधी तुम्ही अभ्यासाला देता त्याच्यापैकी मेन्सला आत्ता सध्या मला असं वाटतं किमान आता हा महिना म्हणजे ऑलमोस्ट 15 डेज तर झाले असं आपण म्हणूयात. त्यानंतर जूनमध्ये सुद्धा म्हणजे का शक्यता नाही वाटत आहे, कारण 27 जूनला होणारी एक्झाम आपल्या दृष्टीने आपण असं म्हणतो की सगळं काही सुरळीत सुरू होईल असं आपल्याला वाटत होतं की जूनपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. बट जूनमधल्या एक्झाम जर पोस्टपोन केल्या असतील सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा UPSCच्या असं म्हणूयात आपण, जर UPSCच्या जर त्या एक्झाम पोस्टपोन केल्या असतील तर तुम्ही इशारा समजून घ्या की आपली एक्झाम जूनमध्ये होण्याचे चान्सेस किती आहेत. आणि आय डोंट थिंक जरी समजा म्हणजे परिस्थिती सगळी कंट्रोलमध्ये आली तरीसुद्धा लगेच एवढी घाई केली जाईल अशी शक्यता फार कमी आहे. कारण लसीकरण अजूनही सगळ्यांचं झालेलं नाही आहे किंवा जे लोक एक्झामसाठी असतील त्या लोकांचं अजूनही लसीकरण कंप्लीट झालेलं नाही आहे. कारण काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही पाहतच असाल न्यूजवरती. ठीक आहे, तर आत्ता सांगायचा मुद्दा हाच आहे की लगेच माझी 8 दिवसांवरती 15 दिवसांवरती एक्झाम आली आहे किंवा 8-15 दिवसानंतरची डेट एक्सपेक्ट करून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्णपणे तुमच्या अभ्यासाचा टाईमटेबल पूर्ण बिघडवण्यात काहीही अर्थ नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही प्री प्लस मेन्सचा अभ्यास सुरू ठेवा. मेन्सला आत्ता जेवढा तुम्हाला तयारी करणं शक्य आहे तेवढं करा आणि त्याच्यामध्येही प्री आणि मेन्सला असणारे समान घटक जे आहेत ते या दिवसांमध्ये परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट करून टाका की म्हणजे त्यानंतर तुम्हाला हात लावायची गरजच नाही पडली पाहिजे. ठीक आहे, एवढा तुमचा अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रीचा फक्त तुमचं जे काय राहिलं आहे ते रिव्हिजन करा. आणि प्रीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता, जर समजा तुम्ही प्रीच्या बाबतीत एखादा विषय तुम्ही स्किप केला असेल जो की तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की मला यातलं काहीच येत नाही आहे म्हणून जर तो मागे ठेवला असेल तर तो विषय तुम्ही इथे परफेक्ट करून घेऊ शकता. पण आउटपुटसुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की तो विषय परफेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून किती आउटपुट मिळणार आहे. जर 15 प्रश्न त्या विषयाचे येत असतील तर 15पैकी मी 12-13 प्रश्नांपर्यंत पोहोचू शकेन का हाही विचार करा त्या विषयाला हात घालण्यापूर्वी. ठीक आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला म्हणजे पासिंग पुरते मार्क्स येण्यापुरता तो विषय तुमचा झालेला असावा इतका तरी तुम्ही तो विषय कवर करू शकता. हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण जे होतं ते हे होतं की बरेच वॉरियर्स जे आहेत ते विचारत होते, त्यामुळे थोडंफार
कुठेतरी एक होतं ना, म्हणजे की काही दिवसांचा गॅप मीही घेतला काही कारणास्तव, की मी व्हिडिओज नाही अपलोड करू शकले आणि मग थोडंफार कुठेतरी जे रेग्युलर फॉलो करणारे असतात ते कुठेतरी त्यांचं टाईमटेबल विस्कळीत झालेलं असतं. तर परत एकदा तुमची गाडी रुटीनवरती यावी म्हणून हा व्हिडिओ होता. परत एकदा सांगते, कोणालाही डिमोटिवेट करण्याचा किंवा तुम्हाला मिसगाईड करण्याचा माझा कसलाही हेतू नाही आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये मी कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की परीक्षा होणारच नाही किंवा याच वेळेला होईल त्याच वेळेला होईल. मी तुम्हाला फक्त हे सांगितलेलं आहे, आजूबाजूची परिस्थिती पाहता आत्ता तुमच्या अभ्यासाचं नियोजन काय असायला पाहिजे. जो अभ्यास करून म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पटत असेल तुम्ही फॉलो करू शकता. कदाचित तुमचं याच्या बाबतीतचं ऑब्झर्वेशन वेगळं असू शकतं. जर तुमचं ऑब्झर्वेशन वेगळं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचा कदाचित म्हणजे इतर विद्यार्थ्यांना फायदा होईल किंवा नेक्स्ट व्हिडिओ बनवताना त्याचा कदाचित मलासुद्धा फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा. म्हणजे एखादा मुद्दा माझ्याकडून राहून गेला असेल तर तो मुद्दा मी तिथे ॲड करू शकते. ठीक आहे, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुन्हा एकदा अभ्यासाला तुमच्या दिशा देण्यासाठी काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असला तर लाईक नक्की करा. थँक्यू.